आता जी इनसेम एक्झाम आली त्यामध्ये आपल्याला टाइम कसा पुरेल आणि कशा प्रकारे आपण विदिन टाइम कंप्लीट करू शकतो आपला पेपर, काही छोट्या छोट्या महत्वाच्या 5 टिप्स देणार आहे, त्या फॉलो करा. 100% तुम्हाला पेपर कंप्लीट विदिन टाइम होईल. काय होतं, भरपूर मुलं आम्हाला कमेंट करतात की सर टाइम पुरत नाही, स्कोर करायचा होता वगैरे वगैरे. डोंट वरी, आयडियाज फॉलो करा. पहिलं तर ऍटलीस्ट 2 वेळा तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे 1-2 पेपर असतील तुमच्याकडे इनसेमचे, तर 2 वेळा 1 तास टाइम लावा, रूम मध्ये एकटेच बसा, 1 तास टाइम लावा आणि सोडून बघा. 2 वेळा सोडवला की तुम्हाला कळेल कुठल्या वेळी आपल्या कुठल्या क्वेश्चनला किती वेळ जातोय, कुठे आपली चूक होते, कुठे काढाकोड होते, कुठला प्रश्न कसा येतोय, किती वेळ आपला जातोय. म्हणजे आपल्या टायमिंगचं मॅनेजमेंट इथे बसेल. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की 2 वेळा जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करून बघू प्रिव्हियस इयरचा, हे पण कधी जेव्हा अभ्यास होईल, अभ्यास झाल्यानंतर मग तुम्हाला तो कॉन्फिडन्स जनरेट होईल, मग तुम्हाला तो टाइम मॅनेजमेंट परफेक्ट बसेल. असं कधीच होणार नाही की तुमचा टाइम तुम्हाला पुरला नाही, उलटा तुम्हाला 10 मिनिटं उरेल. आता इथे काय अजून मी सांगितलं आहे की 2 अजून काही वेगळे क्वेश्चन पेपर असतील, कॉलेजमधली असाइनमेंट असेल, क्वेश्चन बँक असेल, ती पण टाइम लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. 2 गोष्टी आल्या करेक्ट, याने काय होईल, तुमचं स्पीड अप वाढेल. नेक्स्ट आहे की ओव्हर थिंकिंग आपल्याला करायची नाही. म्हणजे एकदा आपण पेपर हातात आला, क्वेश्चन वाचले, हा क्वेश्चन घेतलाय, मग हा सोडवतो, मग तो सोडवतो, या गडबडीमध्ये मुलं त्यात 5-1 मिनिटं वेस्ट करून देतात. हे करायचं नाही. एकदा पेपर घेतला, टिक झालं, कुठला घ्यायचा आपल्याला, कुठला सोडवायचा आहे, त्याच वेळेने आपल्याला सुरुवात करायची. ओव्हर थिंक करून गडबडून जायचं नाही, त्याच्यामुळे आपली गडबड होते. याच्यानंतर हा एक आहे की रिव्हाइज करायचं आपल्याला टायमिंग प्रत्येक क्वेश्चनला. म्हणजे मी काय सांगितलं, इथे ओव्हर थिंक करायची नाही. आपण आपला जो पेपर आहे आपण ठरवलं, हा क्वेश्चन करणार आहे, हा करणार आहे, हा सोडणार आहे, हा सोडणार आहे. हे ठरल्यानंतर या टॉपिक मध्ये मी काय सांगितलं, प्रत्येक क्वेश्चनला टाइम देऊन द्या. याच्यात मी सांगेल की मला याला 5 मिनिटं देऊ शकतो, याला मी 15 मिनिटं देऊ शकतो, याला मी 2 मिनिटं देऊ शकतो. असं एक मनाने तुमच्या एक टायमिंग टाकून द्या तिथे क्वेश्चन पेपरवर आणि त्याच वेळेने पटापट पेपर लिहायला सुरुवात करा. म्हणजे बरोबर अर्ध्या तासात तुमचा टाइम भरेल आणि हा 50 मिनिटांपर्यंतच बसवायचा. 10 मिनिटं आपल्याला शेवट उरलेच पाहिजे, 5 मिनिटं मागे पुढे होऊ शकतं. आणि लास्ट आहे की सुरुवात आपल्याला टफ क्वेश्चननी करायची. हार्ड क्वेश्चन आधी सोडून घ्या. हार्ड क्वेश्चन जे आहे ते मोठे 15-15 मिनिटांवाले जे असतील ते तुमच्या मनाने ते आधी सोडून घ्या. म्हणजे इझी क्वेश्चन आपल्याला नंतर कव्हर अप करता येईल. मित्रांनो, छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या, फॉलो करा. शुअर शॉट तुम्हाला इनसेम मध्ये टाइम पुरणार नाही तर टाइम उरणार. पुन्हा एकदा रिवाइज करतो, 2 प्रिव्हियस इयरचे पेपर 1 तास टाइम लावून सोडवा. क्वेश्चन बँक असाइनमेंट जे काय असेल कॉलेजची ती पण सोडून बघा. त्याच्यानंतर ओव्हर थिंक करायचं नाही आपल्याला. पेपर भेटला, प्रत्येक क्वेश्चनला ठरलं कुठले कुठले करायचे, त्याला एक टाइम टाकून द्या आणि हार्ड क्वेश्चन पासून सुरुवात करा. ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा. शुअर शॉट तुम्हाला या पेपरमध्ये गॅरंटेड तुम्हाला इनसेम मध्ये टाइम उरेल आणि इनसेम स्कोरिंगच होईल. मित्रांनो, इनसेमचं प्रिपरेशन करताय, घाबरू नका. टाइम मॅनेजमेंट, पेपर पॅटर्न, पेपर कसं येणार, पेपर सोल्युशन, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर, हे सगळं आपल्या पर्पल हार्ट ऍप मध्ये अवेलेबल आहे. सो जो विषय तुम्हाला स्कोर करायचा आहे, काढायचा आहे, शुअर शॉट बॅकलॉग क्लिअर करायचा आहे, तर आपलं पर्पल हार्ट ऍप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे. फ्री लेक्चर बघा. आवडला तर इनसेम साठी ऍप सबस्क्राईब करा. अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. तुमचा विषय गॅरंटेड निघेल, कारण आम्ही दिले तेच मटेरियल करा. त्याच्यात सॉल्व पेपर आहे, PYQ आहे, सगळं आहे. सो रेडी मटेरियल आहे, त्याच्यावर करा. फटकन इनसेम क्लिअर होऊन जाईल. आता सबस्क्रिप्शन घेतलं, एंड सेमला सुद्धा काम येईल. थँक्यू.